पूजा कुठलीही असो, कलशाच्या खाली तांदूळ किंवा पाटाच्या खालचे तांदूळ, त्याचं करायचं काय? तर ताई देईल या सविस्तर रेसिपी. आणि हे मसाले भातासाठी आपल्याला हे तांदूळ आपण पाण्यातून धुवून घेतले आहे. त्याला लागणारं साहित्य बघूया. तिखट, मीठ, जिरा पावडर, धनिया पावडर, थोडी मोहरी लागेल, आलं लसण पेस्ट, कोथिंबीर, हा थोडा कढीपत्ता, लिंबू अर्ध, आणि हे आपण फ्रोझन वाले मटर घेतले आहे. आणि इकडे फ्लावर आणि बटाटा हा तळून घेतला आहे. आणि मीठ आणि थोडं हे 1 चम्मच आपण तूप टाकूया वरून गाईचं. आणि हे उकळीचं पाणी. फ्लावर आणि बटाटा जरा तळून घेऊया. थोडी मोहरी टाकूया आपण. आणि हे थोडं तमालपत्र आणि हा थोडा कढीपत्ता. ही आलं लसूण पेस्ट आणि थोडं परतून घेऊया. आणि आता ही मिरची आपण जे 10-12 मिरच्या घेतल्या आपण या त्याची पेस्ट करून घेतली. ही पण टाकूया आपण आता तेलामध्ये. आणि चांगलं परतून घेऊ याला आपण आता 1 मिनिटापर्यंत. लाल तिखट तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाहीतर मग मिरचीच्या पेस्टनी पण कसं तिखटपणा येतो. रंगाचा पण असर. आणि कोणी जास्ती तेज खात असेल समजा तर तुम्ही थोडं लाल तिखट वापरू शकता. पण मी सहसा मिरचीची पेस्ट आणि हळद. आणि हा आपल्याला थोडा काळा मसाला घरगुती जो आपण मागे दाखवला आहे रेसिपी याची गरम मसाल्याची, हा पण लागेल आपल्याला मसाले भातात. टाकूया आपण आता. आणि ही धनिया पावडर, थोडी जिरा पावडर, आणि हे तांदूळ जे धुवून घेतले आहे हे पण टाकून घेऊया याच्यात. आणि थोडं 1 मिनिट परतून घेऊ याला तांदूळ. म्हणजे भाताला पण छान चव येते परतल्याने. आणि बाकीचे जे मसाले आहेत थोडेफार तर ते आपण थोडं हे कलसल्यावर चांगलं तेव्हा टाकू. मीठ वगैरे पण नंतर. तर हे झालंय आपलं परतून. यामध्ये आपण आता हे फ्रोझन मटार टाकूया. थोडे धुवून घेतले मी पाण्याने. आणि बटाटा पण हा टाकून घेऊ. युजली सगळे लोक तळून नाही घेत पहिले. हो, तो दिसायलाही कच्चा दिसतो. हा, पण तळल्या म्हणजे कसं त्याची टेस्ट एकदम छान फ्लावर आणि बटाट्याची. आणि त्या भाताला पण एक वेगळी चव येते. तुम्ही जसं डायरेक्टच टाकले ना बटाटे आणि फ्लावर वगैरे तर तेवढी टेस्ट नाही वाटत त्याला. हे झालंय आता परतून. आपण आता यामध्ये पाणी टाकूया हे उकळीचं. हे उकळीचं पाणी टाकूया. आणि उकळीचंच पाणी वापरायचं. अंदाजाने आपल्याला टाकायचं. मग तसं वाटलं तर पुन्हा आपण थोडं टाकू शकतो. मग म्हणजे झटपट पण होते. झटपट. हा, साधं टाकण्यापेक्षा उकळीचंच वापरायचं. आणि यामध्ये आता आपण हा गरम मसाला टाकूया. आणि मीठ राहिलाय मेन. आता आपण याला झाकून ठेवू आणि उकळी येऊ देऊ. शिजू देऊ आपण आता याला.
10 ते 15 मिनिटात भात रेडी. आणि याला थोडी उकळी आल्यावर मग याच्यामध्ये आपण 1 चम्मच साजूक तूप टाकूया. उकळी आली आहे. थोडं याच्यामध्ये तूप टाकूया. तुपामुळे कसा सॉफ्टनेस राहते भाताला. आणि हे लिंबू पण पिळून घेऊ थोडं. आणि थोडी चवीनुसार म्हणजे थोडीशी अगदी साखर. आता अजून किती वेळ? बस 5-7 मिनिटामध्ये हा भात रेडी. बघ किती सुगंध. हा, कोथिंबीर शेवटी. सुगंध बघ त्याचा किती दरवळत आहे किचन मध्ये. याच्यावर आपण आता हे झाकून ठेवूया. आणि 5-7 मिनिटामध्ये आपला रेडी भात. असा आपला राशीच्या तांदळावरचा मसाले भाताचा पोटोबा करायला आपण तयार आहात.